मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। ऑगस्ट 2024 वृश्चिक राशीच्या जातकांसाठी कसा जाईल ते आपण पाहू। प्रथम स्थान वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ सप्तम स्थानात गुरु बरोबर आहे। पती अथवा पत्नीसोबत वादविवाद टाळा। विवाह योग दिसत आहेत। पार्टनरशिप बिझनेस मध्ये पार्टनरशी वादविवाद होण्याची शक्यता आहे। द्वितीय स्थानातील धनु राशीचा स्वामी गुरु सप्तम स्थानात मंगळासोबत आहे। धनलाभ होण्याची शक्यता आहे। प्रवास होण्याची शक्यता आहे। तृतीय स्थान भावंडांशी वादविवाद टाळा। प्रवासात काळजी घ्या। नवीन उपक्रम राबवाल। चतुर्थ स्थानातील कुंभ राशीचा स्वामी शनी चतुर्थात आहे। वाहन काळजीपूर्वक चालवा। घर बदलण्याचे योग आहेत। आईच्या तब्येतीची काळजी घ्या। पंचमातील मीन राशीचा स्वामी गुरु सप्तम स्थानात आहे। नवीन प्रेम संबंध होण्याची शक्यता आहे, पण सांभाळून। प्रेम प्रकरणात फसवणूक होऊ शकते। कला क्रीडा विद्येसाठी काळ अनुकूल आहे। षष्ठ स्थानाचा मेष राशीचा स्वामी मंगळ सप्तम स्थानात आहे। पती अथवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या। नोकरीत वरिष्ठांशी अथवा ऑफिसमध्ये वादविवाद टाळा। सप्तम स्थानात वृषभ रास आहे आणि राशी स्वामी शुक्र दशम स्थानात बुधाबरोबर। नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे। धनलाभ होण्याची शक्यता आहे। अष्टम स्थानात मिथुन राशीचा स्वामी बुध दशमात आहे। नोकरीत अचानक बदल होतील। वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे। नवम स्थानात कर्केचा रवी आहे। रवी नीच राशीत असला तरी भाग्यस्थानात आहे। मान सन्मान वाढेल। नोकरीत उच्च पद मिळेल। वडिलांसोबत संबंध सुधारतील। दशम स्थानात सिंह रास असून स्वामी रवी नवम स्थानात आहे। कामकाजानिमित्त परदेशात जाण्याचे योग दिसत आहेत। नोकरीत उच्च पदावर जाण्याची संधी आहे। एकादश स्थानात केतू आहे आणि कन्या राशी स्वामी बुध दशमात शुक्राबरोबर। नोकरीत वेतन वाढ अथवा आर्थिक उन्नती दिसत आहे। फसव्या मित्रांकडून सावध राहा। द्वादशात तूळ रास असून स्वामी शुक्र दशम स्थानात आहे। कामकाजानिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे। चुलत्यांशी संबंध सुधारतील।